नवनिर्माण सेनेची उमेदवार आहे. उत्तर प्रदेश जिथे माझा जन्म झाला किंवा पंजाब नाही, मी गर्वाने सांगते मी एक महाराष्ट्रीयन आहे. तुमच्याकडे तुमच्या दुसऱ्या पक्षांचे जाहीरनामा पोचले का घरी? ते मागच्या निवडणूक सारखे झेरॉक्स नाही वाटले का तुम्हाला? म्हणजे त्याच मुद्द्यावर आपण राजकारण खेळतो. पाणी, रस्ते, वीज, आरोग्य. ओहो, कधीपर्यंत आपण असं राजकारण करू शकतो? आणि मग बाकीचे सांगतात 25 वर्ष मी खासदार आहे, 15 वर्ष मी आमदार राहिलेले आहे. तर मग तुम्ही केला का इतके वर्ष? मला असं वाटतं की मी नगरसेवकांच्या मुद्द्यावर खासदारकीची लढाई लढते आहे. का? कारण जे नगरसेवक तुम्ही निवडून दिले त्यांनी काम काय केलं अजूनपर्यंत? कुठल्या हक्काने ते स्वतःला नगरसेवक मानतात आणि कुठल्या अभिमानाने हे दुसरे पक्ष सांगू शकतात आमच्याकडे 15 नगरसेवक आहे, आमच्याकडे 28 नगरसेवक आहे. ठेवा तुमचे नगरसेवक, तुमच्याकडे काम काय केलंय ते दाखवा पहिलं. म्हणजे हे सगळे आमदार आणि नगरसेवक माणसांना एक वोट बँक म्हणून बघतात. जी परिस्थिती बघितली मी, मला फक्त हे वाटतं की महानगरपालिकेवरती ज्यांची सत्ता आहे त्यांना ह्याची लाज वाटली पाहिजे. प्रत्येक वेळेला मला विचारतात तुमच्यासाठी राजकीय क्षेत्र नवीन आहे, तुम्हाला अनुभव नाही, जरा राजकारण समजायला वेळ लागेल. कुठलं राजकारण समजायला वेळ लागेल? आपल्या टॅक्सच्या पैशाने तुम्ही आम्हाला खडबडीत रस्ते देतात, आपल्या नळामध्ये पाणी नाही, आपले गटार सदा तुंबलेली आहेत. वर्षाच्या 12 महिने आपल्याकडे मलेरियाची साथ असते. राज्यासाठी आलेल्या फंडाचं भांडवल करून तुम्ही मत मागतात. हे राजकारण शिकायला वेळ लागेल. समजा हे सगळं राजकारण असेल तर राजसाहेबांच्या आशीर्वादाने हे सगळं राजकारण बदलणार. तुम्हाला पर्याय पाहिजे होता, राजसाहेबांनी तुमच्या समोर पर्याय उभा केला आहे आणि तुमच्या हातामध्ये ताकद आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. तुमचा अधिकार वापरा, मतदान करा आणि परिवर्तन आणा. मी तुम्हाला वचन देते की तुमचे पुढचे 5 वर्ष वाया जाणार नाही. आपली निशानी आहे, आपली निशानी है। इंजन तो जरूर पहुंचेगा दिल्ली तक, ये आश्वासन मैं देती हूं सबको। जय हिंद, जय महाराष्ट्र।